अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी घोटाळ्या प्रकरणी काँग्रेस आक्रमक झाल्याचं आपल्याला बघावयास मिळत आहे। जळगाव शहरात देखील आज काँग्रेसच्या वतीने चिमुकली राम मंदिरासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे। या संदर्भात आपण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहोत। दादा काय सांगाल, काय नेमकं सत्याग्रह आहे? आम्ही इकडे आज प्रभू श्रीराम चिमुकले मंदिर जळगाव महात्मा गांधी रोड इथे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह इकडे आम्ही आयोजित केला। आम्ही रघुपती राघव राजाराम हे भजन इकडे म्हटलं, खरा तो एकची धर्म भजन इकडे आम्ही म्हटलं। आणि या भजनाच्या मागे जो सर्वात सार महात्माजी गांधी साने गुरुजी यांनी आम्हाला दिला, जो न्याय मागण्याचा हक्क त्यांनी आम्हाला जो मिळवून दिला, तो न्याय आम्ही संपूर्ण भारतवासियांसाठी इकडे प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या झालेल्या चोरीबद्दल आम्ही तिकडे मागून राहिलेलो आहे। ही सर्व चोरी जी झाली ती फार धक्कादायक आहे। आस्था समस्त भारतीयांची आस्था इकडे दुखावते, श्रद्धा इकडे दुखावते आणि मंदिरांमध्ये दान केल्यानंतर त्याची पात्रता, त्याची सुरक्षा या सगळ्या गोष्टींवरती आज प्रश्नचिन्ह निर्माण होऊन राहिले। जे एकेकाळी संपूर्ण जनता जी आहे ती अगदी डोळे बंद करून आपल्या मंदिरांसाठी, मंदिरांचा उद्धार व्हावा, दोन कामं मंदिरांची चांगली व्हावी यासाठी जनता जे करत होती, तिकडे कुठेतरी आज प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। हे सर्व प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हा एकच नाव आपल्या सर्वांच्या मस्तकामध्ये येतं, ते आहे भारतीय जनता पार्टीचं। यांनी ज्या प्रकारे संपूर्ण जनतेला मागणी करून करून दान जमा केलं, दान जमा केल्यावरती तिकडे अयोध्येवरती पोहोचवलं आणि तिकडे त्यांच्या यंत्रणेने जो घोटाळा केलेला आहे तो फार गंभीर आहे। त्याची संपूर्ण समस्त चौकशी झाली पाहिजे, आरोपींना अटक आणि त्यांच्यावरती कठोरातली कठोर कार्यवाही झाली पाहिजे। ही यंत्रणा पुन्हा कोसळणार नाही, त्यासाठी सरकार काय पावलं उचलते याची पारदर्शकता, याचं उत्तरदायित्व जे आहे ते सरकारने जनतेसमोर लेखावं आणि जनतेला उत्तर द्यावी, आमची प्रमुख मागणी असणार आहे। निश्चितच जनतेला भाजप असेल, प्रशासन असेल यांनी उत्तर द्यावं अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे दुसरे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव देखील आहेत। भाऊ काय सांगाल, नेमकी काय मागणी काय आहे? या देशामध्ये ज्या पद्धतीने भाजप साधन सुचितेचा आव्हान आणते, ज्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये चोरी करण्याचा महापाप या भाजप, RSS आणि विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी केलं। जनतेने आस्थेने त्या ठिकाणी दानपत्रामध्ये जे दान टाकला होता ते दानाची चोरी ह्या लोकांनी केली। त्याचबरोबर जमिनीचा घोटाळा सुद्धा या लोकांनी केला। जे लोक प्रभू श्रीरामाना होणार नाहीत ते तुम्हा आपल्याला काय होणार आहे। आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी चोरी आणि घोटाळा झाला आहे त्यात फार मोठे लोक यामध्ये गुंतले आहेत। फक्त ज्या काही कमजोर लोकांवर कारवाई करण्याचं काम या ठिकाणी होत आहे, तर त्यामागचे जे बळे मासे आहेत त्यांना अरेस्ट करण्याचं काम आणि त्यांना जनतेसमोर आणण्याचं काम हे झालं पाहिजे, ही मागणी आमची आहे। आपण काय या घोटाळ्यामध्ये BJP आणि RSSचे जे रावण आहे, ज्यांनी कोट्यवधी रुपये खाल्लेले आहे, त्यांचे नाव लोकांसमोर यायला पाहिजे, यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि यांना शिक्षा व्हायला पाहिजे, हे प्रमुख आमची मागणी। तर निश्चितच राम मंदिरातील देणगी घोटाळ्या प्रकरणी जे आहे ते भाजप असेल, RSS असेल यांच्या प्रमुख सहभाग असल्याचा गंभीर आरोप या ठिकाणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। तसेच यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी देखील मागणी या ठिकाणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव।